माहिती आहेच की हे वर्ष आपलं सर्व हिंदूंसाठी खूप स्पेशल आहे, कारण 500 वर्षांनंतर अयोध्येमध्ये राम मंदिराची स्थापना झाली. आपल्या भारतामध्ये खरे राम राज्य सुरू झाले. तसेच याच स्पेशल वर्षी आमच्या घरीसुद्धा छोट्या रामाचा जन्म झाला. या दोन्ही विशेष गोष्टींमुळे मी आज हा परफॉर्मन्स अयोध्येचे रामलल्ला आणि आमच्या घरात आलेले छोटेसे बाळ राम याला डेडिकेट करते. माझी भरतनाट्यमची 12 वर्षांची साधना आहे. मी भरतनाट्यममध्ये विशारद केलेलं आहे. माझी स्वतःची डान्स अकॅडमीही आहे. मला खूप आनंद होत आहे की भारतातून इकडे येऊन मला महाराष्ट्र मंडळामध्ये नृत्य सादर करण्याची संधी मिळते. त्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र मंडळाची आभारी आहे. मी आज तुम्हा सर्वांना रामायणामधील काही कथा थोडक्यात सादर करणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला श्रीरामांचे बालपण, ज्यामध्ये श्रीराम त्यांच्या बालपणी हळूहळू चालायला शिकले, बोबडं बोबडं बोलायला लागले. हे सगळं कौतुक त्यांची आई कौसल्या माता बघत आहे आणि आपल्याला सांगत आहे. त्यानंतर दुसरी कथा राम आणि सीतेचा विवाह, आणि त्यानंतर सीताहरण. सीताहरण म्हणजेच रावणाने सीतेला पळवून नेले, तिचे अपहरण केले. त्यामुळेच श्रीरामांनी रावणाचा वध केला. हे सर्व सादर करणार आहे. तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल अशी आशा करते.